नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत धडा 12वा एक्सेल समीकरणे. तर त्यामधील सराव संच 12.1 बघूया आपण. सराव संच 12.1. तर बघा काय आहे प्रश्न पहिला. प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा. त्याच्यामधलं x-4 इक्वल टू 3. आपल्याला काय दिलंय x इक्वल टू -1, 7 आणि -7. तर x इक्वल टू किती दिलं आहे, x इक्वल टू -1, 7 आणि -7. तर आपण हे सोडवूया. तर बघा आता हे समीकरण दिलं आहे x-4 इक्वल टू 3. हे समीकरण आहे आपलं. आता x ची व्हॅल्यू आपण -1 पहिल्यांदा पुट करूया. ठीक आहे. तर बघा x इक्वल टू -1 घेऊ आधी. -1 घेऊ. तर बघा x ची व्हॅल्यू काय घेतली आपण -1. तर हे झाले x -1 -4 इक्वल टू 3. तर मायनस मायनस काय होते, दोघांचं ऍडिशन होते. तर हे काय होईल -1 -4 -5 इक्वल टू 3. तर दोन्ही साइड सेम आहेत का, नाही. म्हणजे ही काय डावी बाजू, डावी बाजू इज नॉट इक्वल टू हे काय उजवी बाजू. म्हणजे -1 आणि 3 सारखे आहेत का, नाही. म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू होत नाही. तर काय होईल, म्हणून काय x बरोबर काय -1. हे काय x -4 बरोबर 3, x -4 बरोबर 3 ह्या समीकरणाची काय उकल नाही. काय नाही, उकल नाही. आता 7 पुट करूया आपण. आता काय घेतलं, x -1 घेतलं होतं आपण. आता काय 7 घेऊया. तर आपलं समीकरण काय x - 4 बरोबर 3. तर आता 7 घेऊया. तर x ची व्हॅल्यू काय 7 म्हणजे 7 घेतलं. 7 - 4 बरोबर किती, हे 3. तसा हे किती झाले 3 बरोबर 3. म्हणजे डावी बाजू बरोबर काय आली, इथं उजवी बाजू आली. डावी बाजू बरोबर काय आली, उजवी बाजू आली. म्हणजेच काय x बरोबर काय 7. x बरोबर आपण किती घेतले होते, हे 7 घेतले होते ना. x बरोबर 7 ही काय आहे x - 4 बरोबर 3 या समीकरणाची काय आहे उकल आहे. आपल्याला उकल शोधायची आहे. या समीकरणाची काय ती उकल आहे. आता अजून दुसरं काय आहे, आपल्याला -7 घ्यायचं आहे. ठीक आहे. आपण आता इथं बरोबर -7च करूया. तर बघा x बरोबर काय -7 घेऊ.
तर समीकरण काय आपलं x वजा 4 बरोबर 3. तर x ची व्हॅल्यू किती आहे, हे x ची व्हॅल्यू -7. तर हे -7 -4 बरोबर काय 3. तर 7 अधिक 4 किती झाले 11. वजा वजा आणि चिन्ह वजेचं. ठीक आहे, 7 अधिक 4 बरोबर 11 बरोबर हे किती 3. म्हणजे -11 बरोबर 3. -11 बरोबर 3 इक्वल आहेत का नाही. -11 इज नॉट इक्वल टू 3. म्हणून काय डावी बाजू बरोबर उजवी बाजू आहे का नाही. डावी बाजू बरोबर उजवी बाजू डावी बाजू इज नॉट इक्वल टू उजवी बाजू. म्हणून x बरोबर -7 ही x वजा 4 बरोबर 3 या समीकरणाची उकल नाही. आपल्याला काय करायचं आहे, जी व्हॅल्यू दिली आहे ती समीकरणामध्ये पुट करायची आहे आणि ते उकल शोधायची. आता दुसरा बघूया. दुसरा काय आहे बघा. दुसरा 9m बरोबर 9m इक्वल टू 81. 9m बरोबर काय 81. m बरोबर काय 81. आपण याला सोडवूया. 9m बरोबर काय 81 आणि व्हॅल्यू किती दिली आहे त्याच्या m बरोबर 3 9 आणि काय -3. ठीक आहे, वजा 3. तर बघा आता m बरोबर आधी काय घेऊ आपण, m बरोबर 3 घेऊया आधी. m बरोबर किती घेऊ 3 घेऊ. पहिल्यांदा m बरोबर 3 घेऊ. तर आपलं समीकरण काय आहे 9m बरोबर 81. तर आता m ची व्हॅल्यू आपण तिथं पुट केली. 9m m म्हणजे किती 3. तर 9m म्हणजे हे 3 हे झाले 81. 9 3 किती झाले हे 27 बरोबर 81. तर 27 बरोबर 81 होतात का नाही. परंतु 27 इज नॉट इक्वल टू 81. म्हणजेच काय डावी बाजू बरोबर डावी बाजू इज नॉट इक्वल टू उजवी बाजू. म्हणून काय m बरोबर 3 ही काय 9m बरोबर 81 ची काय उकल नाही. उकल नाही. आता दुसरी व्हॅल्यू पुट करूया आपण. आपण तिघे असे साईडलाच करू म्हणजे असं डिफरन्स लक्षात येईल तुम्हाला. आता बघा आता काय आपण पहिल्यांदा काही 3 घेतले. आता m बरोबर किती घेऊ 9 घेऊ. m बरोबर आता किती घेऊ 9 घेऊ. आणि आपलं समीकरण काय आहे 9m बरोबर 81. तर आपण m ची व्हॅल्यू पुट केली 9 इंटू m 981. तर हे किती झाले 9 9 81 आणि हे 81. म्हणजे दोन्ही बाजू काय सेम आहेत. म्हणून काय डावी बाजू बरोबर काय उजवी बाजू. डावी बाजू बरोबर काय उजवी बाजू. ठीक आहे, म्हणजे दोन्ही बाजू काय सेम आहेत. तर काय m बरोबर
किती 9. ही काय 9m बरोबर 81 ह्या समीकरणाची काय उकल आहे. काय उकल आहे. ही याची उकल आहे. आता दुसरं बघूया. एम ची व्हॅल्यू किती आहे -3. एम इक्वल टू हे झाले -3 आपण पुट करूया त्याच्यामध्ये. आपलं समीकरण आहे 9m बरोबर 81. 9m बरोबर 81. तर हे 9 गुणिला m ची व्हॅल्यू किती आहे -3 बरोबर 81. तर 9 तरी किती झाले हे 27 आणि प्लस मायनस काय होते मायनस. तर हे -27 इज नॉट इक्वल टू 81. दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत का नाही. म्हणजेच काय डावी बाजू इज नॉट इक्वल टू उजवी बाजू. ठीक आहे. इज नॉट इक्वल टू उजवी बाजू. म्हणून काय m बरोबर -3 ही काय 9m बरोबर 81 ची काय उकल नाही. म्हणजे दोन्ही साइड काय इक्वल नाही येतात आपल्या. तर तेव्हा काय ते त्याची उकल नसते. आणि दोन्ही साइड जर इक्वल आल्या, हे जसं इथं दोन्ही साइड इक्वल आल्या, तर त्याची काय ती उकल असते. आता बघूया आपलं तिसरं एक्झाम्पल. तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता तिसरं उदाहरण बघूया आपण. तिसरं उदाहरण काय आहे तर बघा 2a अधिक 4 बरोबर 0. 2a अधिक 4 बरोबर 0 आणि a ची व्हॅल्यू दिली आहे 2 - 2 आणि 1. पहिल्या प्रश्नातला तिसरा प्रश्न आहे 2a प्लस 4 इक्वल टू 0 आणि a ची व्हॅल्यू किती दिली आहे a इक्वल टू 2 -2 आणि 1. तर बघा आपण सॉल्व करूया आपण इथं. तर बघा आपला हा झाला समीकरण 2a अधिक 4 बरोबर 0. ते a ची व्हॅल्यू आपण पहिल्यांदा काय 2 घेऊ. ठीक आहे. आपण ही पहिल्यांदा a ची व्हॅल्यू 2 घेतली. आपण समीकरणामध्ये व्हॅल्यू पुट केली तर 2 इंटू हे 1 म्हणजे 2 प्लस 4 इक्वल टू 0. ते 2 दुनी 4 अधिक हे झाले 4 बरोबर 0 हे 8 बरोबर 0. म्हणजे 8 बरोबर 0 आहे का नाही. 8 इज नॉट इक्वल टू 0. म्हणजेच काय डावी बाजू बरोबर उजवी बाजू होत नाही आपलं. डावी बाजू इज नॉट इक्वल टू उजवी बाजू. म्हणजे ही त्याची उकल आहे का नाही. म्हणून काय ए बरोबर किती 2 घेतली ना आपण आधी. आता किती घेतली आपण 2. तर ए बरोबर काय 2 ही काय समीकरणाची कोणतं समीकरण 2a अधिक 4 बरोबर 0 याची काय उकल नाही. याची उकल नाही. आता आपण दुसरं घेऊया. दुसरं काय -2. हे काय -2 घेऊया आपण. आता -2 घेऊया. तर बघा आपलं समीकरण आहे 2a अधिक 4 बरोबर 0.
तर बघा 2 गुणिला a ची व्हॅल्यू किती आहे -2 प्लस हे झाले 4 इक्वल टू 0. तर हे झाले बेदोने किती झाले 4 प्लस मायनस मायनस प्लस 4 इक्वल टू 0. हे प्लस अधिक आणि वजा म्हणजे याची काय झाली वजाबाकी झाली म्हणजे 4 मधून 4 गेले 0 बरोबर 0 म्हणजेच काय डावी बाजू बरोबर काय आहे उजवी बाजू बरोबर काय उजवी बाजू. ठीक आहे म्हणजेच काय ए बरोबर काय -2 ही काय आहे उकल आहे ही उकल आहे ह्या समीकरणाची 2 अधिक 4 ह्या समीकरणाची. आता बघा 1 घेऊया आपण ए बरोबर आता काय 1 घेऊ. तर आपलं समीकरण आहे 2a अधिक 4 बरोबर 0. तर आता ए ची व्हॅल्यू आपण पुट करूया 2 गुणिला ए म्हणजे 1 अधिक 4 बरोबर हे झालंय 0 म्हणजे हे एक बे अधिक हे 4 बरोबर हे 0 2 अधिक 4 बरोबर 6 बरोबर हे 0 म्हणजे 6 बरोबर 0 होतात का नाही म्हणजेच काय डावी बाजू बरोबर उजवी बाजू सेम नाहीये म्हणजे इज नॉट इक्वल टू उजवी बाजू. म्हणून काय ए बरोबर 1 ए बरोबर 1 ही 2a अधिक 4 बरोबर काय 0 ह्या समीकरणाची काय उकल नाही ही उकल नाही. असा आपला हा तिसरा प्रश्न झाला. आता आपण चौथा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न काय आहे ते 3 वजा y बरोबर 4 आणि y ची व्हॅल्यू दिली इकडे y बरोबर -1 1 आणि 2. तर बघा आता आपलं समीकरण आहे 3 वजा y बरोबर 4. आता आपण काय y ची व्हॅल्यू ही पहिली घेऊया y बरोबर -1 घेऊ. आता बघा 3 हे वजा आणि इथं y ची व्हॅल्यू पण -1 बरोबर 4. तर हे मायनस मायनस काय झाले प्लस झाले हे झाले हे मायनस मायनस हे मायनस आणि हे मायनस प्लस झालं बरोबर 4. तर हे किती झाले 4 बरोबर हे 4 म्हणजे डावी बाजू बरोबर आपली काय आहे उजवी बाजू आहे 4. तर काय डावी बाजू बरोबर काय उजवी बाजू डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून काय y बरोबर -1 -1 ही काय आहे उकल आहे ही काय आहे उकल आहे. आता बघूया दुसरी व्हॅल्यू पुट करू आपण y बरोबर किती घेऊ आता 1 घेऊ y बरोबर 1 घेऊया. ठीक आहे y बरोबर 1 घेतलं तर बघा आपलं समीकरण 3 - y इक्वल टू काय झाले 4. तर y इक्वल टू 1 तर हे 3 मायनस y ची व्हॅल्यू किती आहे 1 इक्वल टू 4. 3 - 1 हे झाले 2 इक्वल टू 4. तर 2 बरोबर 4 होतात का नाही म्हणजे जर डावी बाजू बरोबर काय उजवी बाजू
सेम नाहीये. डावी बाजू इज नॉट इक्वल टू उजवी बाजू. म्हणून काय y बरोबर 1. हे काय उकल नाही. हे उकल नाही. आता y बरोबर 2 घेऊया. हे 2. तर y बरोबर आपण 2 घेतले आणि आता हे 2 आपण समीकरणामध्ये मांडूया. तर 3 वजा y ची व्हॅल्यू किती आहे 2 बरोबर हे झाले 4. तर 3 वजा 2 म्हणजे किती झाला 1 बरोबर 4. म्हणजे दोन्ही बाजू सारख्या आहेत का नाही. डावी बाजू बरोबर उजवी बाजू नाही आहे. डावी बाजू इज नॉट इक्वल टू उजवी बाजू. म्हणून काय y बरोबर 2. y बरोबर आता आपण 2 घेतले ना. हे काय उकल नाही. हे उकल नाही. आपला आता हा उदाहरण संपलेला आहे. आपण आता दुसरा बघूया. आता आपण प्रश्न दुसरा बघूया. तर आपला प्रश्न क्रमांक 1 पूर्ण झालेला आहे. तर बघूया आता आपण प्रश्न दुसरा. बघा काय आहे इथं समीकरणे सोडवायचे आहेत आपल्याला. तर पहिला उदाहरण आहे 17p वजा 2 बरोबर 49. 17p वजा 2 बरोबर 49. आता आपण दुसरा एक्झाम्पल घेतो. तर समीकरणे सोडवताना काय करायचं असतं आपल्याला काय त्यामध्ये व्हेरिएबल दिलेले असतात. म्हणजे काय चल असतात. जसे एक्स वाय झेड ए बी सी डी. त्यांच्या काय करायचे असतात किमती काढायच्या असतात. तर पहिला समीकरण बघूया. 17p वजा काय 2 बरोबर 49. तर आपला पहिला समीकरण आहे. आपण आता याला सोडवूया. तर बघा 17p ज्या साईडला चल आहे ते एका साईडला ठेवायचं आणि बाकी सगळं दुसऱ्या साईडला न्यायचं. तर आता इथं काय 17p बरोबर आता हे 49. आता हे इथं वजा 2 आहेत म्हणून इकडे गेल्यावर काय होतील अधिक 2 होतील. आता हे 17p बरोबर काय हे झाले 51. 49 अधिक 2 51. आता आपल्याला काय चलाची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे हे p ची. तर आता p बरोबर आता हे 51. आता हा काय 17 गुणिला आहे. तिकडे आल्यावर काय होईल हा भागीला होईल. तर बरोबर p बरोबर हे 17 1 17 17 3 51. तर किती आली त्याची व्हॅल्यू p बरोबर काय आले 3 आले. आता आपण दुसरा बघूया. दुसरा उदाहरण आहे 2m + 7 = 9. तर बघा आता 2m हे इकडे बरोबर. आता हा 9. आता हा अधिक 7 आहे म्हणून इकडे आल्यावर काय होईल वजा 7 होईल. तर 2m बरोबर हे काय हे 9 मायनस प्लस मायनस 9 मधून काय 2 गेले 7 गेले 2 राहिले. m इक्वल टू आता हा इथं गुणिला आहे. तिकडे आल्यावर काय होईल भागीला होईल. m बरोबर काय बे म्हणजे m ची व्हॅल्यू किती होईल m ची व्हॅल्यू आली 1. आता आपण तिसरं बघूया. तिसरा काय आहे 3x + 12 = 2x - 4. तर आता बघूया
3x. आता इथं 2x आहे तर आपण याला इकडे आणूया. तर हा प्लस असल्यामुळे इकडे आल्यावर काय होईल, मायनस होईल. -2x इक्वल टू आता हे -4. आता हे 12 इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होतील, मायनस होतील. तर आता हे 3x - 2x म्हणजे 1x इक्वल टू, आता हे मायनस मायनस काय होते, त्यांची दोघांची बेरीज होते आणि साईन मायनसचा असते. -4 - 12 किती झाले, हे -16. तर x इक्वल टू किती झाले, -16. x बरोबर -16. आता चौथा बघूया. चौथा काय आहे, आता बाजूलाच करूया. चौथा उदाहरण 5 इंटू ब्रॅकेट होल ब्रॅकेट आहे हा, x - 3 इक्वल टू 3 इंटू x प्लस 2. तर बघा आता हे, आता हा याला पूर्णला इंटू आहे म्हणून आता याला पहिले ब्रॅकेट सॉल्व करूया आपण. तर 5 इंटू x हे झाले 5x. आता हा 5 गुणिला काय 3 म्हणजे 5 तरी किती झाले, 15. 5 तरी हे झाले 15 बरोबर. आता हे 3 इंटू x, 3x प्लस 3 दुने हे किती झाले, 6. दोघांचं गुणाकार. आता हे आपण x वाले जे पद आहेत ते जवळ आणूया. तर आता हे 5x, आता हे 3x प्लस आहे इकडे, तर आल्यावर मायनस होईल. ठीक आहे. तर आता हा 6 आणि हा इथला, आता हा -15 आहे, तिकडे आल्यावर काय होईल, +15. ते 5x - 3x 2x इक्वल टू, आता हे किती झाले, 15 आणि 6 21. तर आता हा x बरोबर, आता हा बघा इथं काय गुणिला आहे, तिकडे आल्यावर काय होईल, भागीला होईल. 21/2 हे झालं आता याचं उत्तर. x बरोबर काय, 21/2. आता पाचवं बघूया. पाचवं उदाहरण आहे 9x/8 अधिक 1 बरोबर 10. आणि इकडे 6 पण लिहून घेऊया आपण, म्हणजे दोन्ही आपल्याला सॉल्व करायला बरं होईल. y भागीला काय 7 अधिक y वजा 4 भागीला 3 बरोबर 2. आता बघा, आता पाचवं उदाहरण सोडवूया आपण. हा काय 9x/8. आता हा इथं अधिक 1 आहे म्हणून त्याला तिकडे नेलं तर काय होईल, वजा होईल. आता हे 9x/8 बरोबर, आता 10 अधिक 10 वजा 1 म्हणजे हे किती झाले, 9. आता हा गुणिला आहे तर तिकडे भागीला आहे, सॉरी, तर तिकडे गेल्यावर काय होईल, गुणिला. तर 9x बरोबर 9 गुणिला काय 8. 9 गुणिला काय 8. तर बघा आता हे 9x बरोबर 9 किती, हे 72. तर 9x बरोबर हे किती, 72. 9x बरोबर 72. तर x बरोबर किती होईल, हा इथं गुणिला आहे तर हा इकडे भागीला होईल 9. तर 9 × 8 = 72. तर म्हणून x बरोबर किती होईल, x बरोबर 8. हे झाले x ची व्हॅल्यू. आता बघा 6वं उदाहरण बघा. y भागीला काय 7 अधिक y - 4 भागीला 3 अधिक y - 4 भागीला हे 3 बरोबर 2. आता यांचे काय हे छेद सारखे नाहीये, तर आपल्याला याचं काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. तर काय होईल, y × 3 म्हणजे हे झाले 3y प्लस हा 7 इंटू y - 4 म्हणजे हे दोघांना आहे म्हणून ब्रॅकेट दिलं आपण तिथं.
आणि भागीला काय 7 इंटू 3 बरोबर हे 2 इक्वल टू 2. हे 3y अधिक आता ह्या 7y ने काय ब्रॅकेटला गुणूया 7y प्लस मायनस मायनस 7 चौक किती झाले हे 28 भागीला 7 तिरी हे 21 बरोबर 2. आता हा इथं भागीला असल्यामुळे आपण इकडे नेऊया तिकडे काय होईल गुणीला होईल आणि 3y अधिक 7y म्हणजे किती झाले 10y मायनस 28 आणि हे 21 तिकडे गेले तर काय झाले गुणीला झाले. तर हे बघा 10y मायनस 28 हे झाले 21 दुने 42. तर हे 10y बरोबर आता हे 42 आता हा मायनस आहे तिकडे आल्यावर काय होईल प्लस होईल. तर बरोबर किती झाले हे 42 अधिक 28 म्हणजे 40 आणि 20 60 आणि हे 10 म्हणजे हे झाले 70. तर 10y बरोबर किती झाले 70. तर बघा आता y बरोबर किती होतील हे 70 भागीला काय हे 10 70 भागीले हे 10 हा गुणीला असल्यामुळे तिकडे काय झाला भागीला झाला म्हणजे हे 10 7 70. तर म्हणून y बरोबर किती आले 7. आपली y ची व्हॅल्यू आली 7. हे झालं त्याचं उत्तर. आता बघूया पुढे काय आहे. सातवा उदाहरण बघूया आपण आता. तेरा एक्स वजा 5 बरोबर 302. इथं 13x आता हा काय वजा 5 तर वजा 5 तिकडे नेलं ते काय होईल अधिक 5 तर 13x बरोबर 3 काय 2. आता हा वजा आहे तर तिकडे गेला तर काय होईल अधिक होईल. तर बरं आता 13x हा इला न्यूमरेटर नाही म्हणजे काय असते 1 असते. ठीक आहे तर म्हणून आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया तिरकस गुणाकार. तर 3 1 हे झाले 3 अधिक 5 2 10 भागीला काय 2 1 2. तर हे 13x बरोबर काय हे झाले 3 अधिक 10 13 भागीला 2. तर आता हा इथं गुणीला आहे म्हणून आता तिकडे गेल्यावर काय होईल भागीला. तर x 13 भागीला 2 आता हा गुणीला असल्यामुळे काय होईल भागीला होईल. भागीला म्हणजेच त्याचं काय होईल रेसिप्रोकल म्हणजेच 13. आता हे 13 13 कटले x बरोबर काय राहिलं 1/2 हे झालं त्याचं उत्तर. सातव्याचं x बरोबर 1/2. आता 8वा उदाहरण बघूया. आठवा काय 3 गुणीला y अधिक 8 बरोबर 10 गुणीला म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट आहे त्याला y वजा 4 अधिक 8. तर बघा पहिल्यांदा काय करायचं आपण कंस सोडवून घ्यायचे ब्रॅकेट सॉल्व करायचं. म्हणून काय आता बघा 3 इंटू y म्हणजे 3y प्लस हे 8 तिरी किती झाले हे 8 आहेत 8 तिरी 24 बरोबर. आता ह्याचं पण ब्रॅकेट सॉल्व करूया 10 गुणीला y मायनस 10 गुणीला 4 किती झाले हे 40 40 अधिक 8. तर y वाले पदे आपण जवळ आणूया 3y आता हा इथं प्लस 10 आहे तिकडे आल्यावर मायनस 10 होईल इक्वल टू आता हे काय -40 अधिक 8 म्हणजे किती झाले 40 मधून 8 गेले 32 आणि चिन्ह काय मोठ्या संख्येचं म्हणजे मायनस.
आता हे इथं इथं पण तसंच 10 मधून 3 गेले 7 आणि काय चिन्ह हा मोठ्या संख्येचा बरोबर -32. एक मिनिट, आता हे 24 इकडे आपण आणलंच नाही. 3y अधिक काय, एक मिनिट हे 3y अधिक 24. अच्छा, आपण हे इथं 24 इकडे आणले नाहीये, तर प्लस इकडे -24 लिहून घ्या तुम्ही. हे इथं -24 हे इथं +24 होते ना, तिकडे जातील तर काय होतील -24. तर हे बघा, हे 32 मायनस इथं 24, तर बघा हे काय झालं, हे -7y इक्वल टू, हे बघा 4 अधिक 2 हे झाले 6, 3 अधिक 2 5. हे मायनस मायनस त्यांची काय होते, बेरीज होते आणि चिन्ह मायनसचा असतो. आता हा साईन बघा, हा मायनस 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 कटून जाईल. म्हणजेच काय राहील, नॉर्मल 7y इक्वल टू 56. तर y बरोबर काय झालं, आता हा इथं गुणिला आहे म्हणून इकडे भागीला होईल, म्हणजे 56/7. ते किती होता, 7×8 = 56, म्हणजेच y बरोबर किती होईल, y बरोबर 8. हे त्याचं उत्तर झालं. आता 9वा उदाहरण बघूया आपण. 9वा काय आहे, x - 9 अपॉन x - 5 इक्वल टू 5/7. तर आता इथं बघा, हे झाले x - 9. आता इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, इंटू, आता हे काय, हे 7, याला काय करू, इंटू 7 इक्वल टू, आता हे 5 इंटू x - 5. आता हे काय, हे भागीला आहे ते इकडे गेल्यावर काही गुणिला होतील, आणि हे भागीला आहे ते इकडे गेल्यावर गुणिला होतील. जे हे भागिलेचे तिकडे गुणिला आणि हे भागिलेचे इकडे गुणिला. आता आपण ब्रॅकेट सॉल्व करूया. तर हे काय झाले, 7x हे झाले काय, 7x मायनस 9 तर किती झाले, 63, 63 इक्वल टू हे झाले 5x मायनस 5 हे 25. तर बघा, आता x वाले पद आपण जवळ आणूया, 7x. आता हा 5x अधिक असल्यामुळे इकडे काय होईल, वजा, इक्वल टू, आता हा काय आहे, हे -25 आणि हा इथं -36, 63, इकडे गेल्यावर काय होईल, प्लस होईल. तर आता हे 7 - 5 इक्वल टू 2x इक्वल टू, आता हे 63 मायनस 25 इक्वल टू हे झाले 38. आणि साइन काय, मोठ्या संख्येचा म्हणजे 63चा. तर x इक्वल टू काय, हे 38 डिवायडेड बाय, आता हे 2 इंटू असल्यामुळे हे झाले 19 दुने 38. तर x बरोबर किती झाले, 19. तर x बरोबर काय आलं आपलं उत्तर, 19. ठीक आहे, x इक्वल टू 19. आता 10वा उदाहरण बघूया. हा थोडासा असे हे ट्रिकी क्वेश्चन आहेत, थोडेसे कन्फ्यूज करायसाठी. त्याला थोडं स्टेप बाय स्टेप आधी ब्रॅकेट सॉल्व करायचे, आधी काय ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचे आणि मग नंतर पुढच्या स्टेप करायच्या. ब्रॅकेट करायचे आणि मग नंतर एक एक स्टेप करायच्या. आता 10वा उदाहरण बघूया आपण. बघा, आपण आता 10वा उदाहरण सोडवूया. y - 4 भागीला 3 अधिक 3y बरोबर 4. तर आता इथं बघा, इथं काय डिनॉमिनेटर सेम नाहीये, इथं म्हणजे काही नाही, म्हणजे 1 आहे. तर आपण तिरकस गुणाकार करूया. तर बघा, 1 गुणिला काय, y - 4, हे 1 नाही लिहिलं तरी चालते, अधिक 3 गुणिला काय, 3y बरोबर, आणि भागीला काय, हे
3 गुणिला 1 म्हणजेच किती झालं? 3 झालं. ठीक आहे, बरोबर हे 4. तर बघा हे y वजा 4 अधिक 3 तिरी किती झाले? 9y भागीला हे 3 बरोबर 4. तर आता हे भागीला 3 आहे, तर तिकडे गेल्यावर काय होतील? गुणीला होतील. तर y वजा 4 अधिक 9y बरोबर हे गुणिलं झाले, तर हे किती झाले? 4 गुणिला 3. आता हे 9y आणि y दोन्ही अधिक आहेत, तर त्यांची काय झाली? बेरीज म्हणजे 10y. आता हे वजा 4 बरोबर हे 4 तरी किती झाले? 12. आता आपण हे 4 तिकडे नेऊ, म्हणजे हे वजा आहे तर काय होतील? अधिक होतील, अधिक 4. म्हणजेच हे 12 अधिक 4 किती झाले? 16. म्हणजे 10y बरोबर 16. तर हा y बरोबर किती? 16 भागीला काय? हे 10. म्हणजे आता आपण इथे लिहूया y बरोबर काय? हे 16 भागीला काय? 10. आपण याला सोपं रूप देऊया. भाग कशाने जाते बघा, तर 2 ने जाईल. 2 16 आणि 2 पंचे 10. म्हणजेच y बरोबर काय? 8 भागीला 5. 8/5 y ची व्हॅल्यू आली y इक्वल टू 8/5. आता आणखी बघूया एक शेवटचं उदाहरण आहे 11वं. उदाहरण आहे b अधिक 1 अधिक b अधिक 2 हे भागीला आहे याला छेद 4 बरोबर काय? 21. आता बघा हे इथं अधिकच चिन्ह आहे, तर ब्रॅकेट डायरेक्टच ब्रॅकेट काढायचं. अधिक b अधिक 2 याला छेद किती? 4 बरोबर 21. तर आता हे किती? 4 म्हणजे भागीला आहे, तर तिकडे आपण जाऊ गुणीला होतील ते. म्हणजे हे 21 गुणीला हे 4 झाले. आता आपण हे बाकीचे लिहू घेऊ. b अधिक काय? हा एक b, हा एक b आणि हा एक b, म्हणजे किती b झाले? 3b. हे झाले 3b आणि हा 1 अधिक 2 म्हणजे किती झाले? हे 3. तर आपण b वाला पद इथं ठेवू, बाकी तिकडे ट्रान्सफर करू. हे किती झालंय? 21 हे 4 4 2 8 आणि हे +3 आहे, ते इकडे गेल्यावर काय होतील? हे मायनस होतील. तर बघा आता 3b इक्वल टू, आता हे 84 मायनस 3 म्हणजे हे किती झाले? 81. हे 3b इक्वल टू 81. तर बघा b इक्वल टू हे काय? इंटू आहे, तर इकडे डिवाइड होतील. म्हणजे गुणिलाचे काय होतील? भागीला होतील. तर बघा 3 2 6 2 उरले आणि 1 म्हणजे किती झाले? 3 7 21. ठीक आहे, तर b बरोबर किती झाले? हे 27. आपला आन्सर काय आला? b बरोबर 27 हे झालं आपलं उत्तर. तर बघा हा सराव संच संपलेला आहे. तर हा सराव संच अतिशय महत्वाचा आहे. तर यावर पुढचा सराव संच डिपेंड आहे, तर याला व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या. आणि पुढे काय शाब्दिक गणित आहेत, तर ते शाब्दिक गणित थोडे ट्रिकी आहेत, पण हे समजलं तर ते आरामात समजेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.